नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत व्हेज मंचाव सूप। तर आता त्यासाठी मी इथे थोडासा पत्तागोबी घेतलेला आहे, नंतर शिमला मिरची घेतलेली आहे, एक कांदा बारका चिरून घेतलेला आहे, नंतर हिरवी मिरची घेतली आहे, गाजर घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि आलं लसूण मी कट करून घेतलेला आहे। तर एक कढई घेऊया, आता ते तेल गरम करून घेऊया, नंतर आपण त्यामध्ये आलं लसूण घालून घेऊया। आलं लसूणचा असा मस्त वास येऊपर्यंत आपण त्याला चांगलं परतून। तर आता आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत। कांदाही एकदम छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतला की त्यामध्ये आता आपण सर्व भाज्या घालून घेणार आहोत। तर इथे मी हिरवी मिरची घालून घेत आहे, नंतर पत्तागोबीही घालून घेत आहे, नंतर त्यामध्ये मी शिमला मिरची घालून घेत आहे, नंतर गाजरही घालून घेत आहे। तर आता आपण ह्या सर्व भाज्या 2 मिनिटासाठी परतून घेणार आहोत। तर आपण भाज्या जास्त परतायच्या नाहीत, भाज्या चांगल्या क्रंची लागतील अशा ठेवून घ्यायच्या आहेत। तर नंतर यामध्ये आता आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घेऊया। तर आता आपण त्यामध्ये हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। तर आता आपल्या भाज्या चांगल्या मिक्स झालेल्या आहेत। तर मी त्यामध्ये आता 3 ग्लास गरम पाणी घालून घेतलेलं आहे। तर आता सूप असल्यामुळे ते थोडंसं पातळच पाहिजे, त्यासाठी मी थोडं अजून पाणी घालून घेतलं आहे। नंतर याला चांगली उकळी फुटू दिली आहे। आता हे चांगलं उकळल्यानंतर मी यामध्ये 1 चमचा साखर घालून घेतलेली आहे, नंतर त्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेत आहे। तर आता आपण यात सॉसेस घालून घेऊ। तर इथे मी टोमॅटो केचप घातला आहे, नंतर यामध्ये मी रेड चिली सॉस घातलेला आहे, नंतर आता त्यामध्ये मी सोया सॉस घालून घेतलेला आहे। तर आता हे सर्व सॉस आपण भाज्यांमध्ये चांगले मिक्स करून घेऊया। आता यामध्ये ते चांगले मिक्स झाले आहेत। आता थोडंसं आपण याला उकळी येऊ देऊया आणि त्यामध्ये आता आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी घालून त्याची स्लरी बनवलेली आहे। तर आता ते थोडं थोडं घालत आपण सूप हलवून घेणार आहोत। तर सूप कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातल्यामुळे सूप किती दाटसर झालेलं आहे। थंडीच्या दिवसात पिण्यासाठी परफेक्ट असं सूप तयार झालेलं आहे।